सुचित टू शैलेंद्र आयकॉन वर्सेस आयकॉन बघायला मैदानाच्या आतमध्ये सुचित टू शैलेंद्र आणि लेफ्टच्या दिशेने कडकड चेंडू थोडं सुरेख क्षेत्ररक्षण शरद्याचं एका धावते सॅटिस्फाय करायचं मिस्टर शैलेंद्र याला 4 चेंडू आणि 8 धावा खर्च केल्या गेल्यात मिस्टर सुचित याने तेवढी सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये जितू अँड शैलेंद्र षटकातील 5वा चेंडू आणि ऑफच्या दिशेने कडकड चेंडू बघूया 1 बाउन्स सीमा पार होते 4 धावांसाठी एसडीचे अरे दीवानो मुझे पहचानो डीजे कहां से आया अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया खूपच सुरेख असा फटका बघायला मिळाला होता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर जितू याच्या बॅट मधून पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो मिस्टर सुचित मारा करेल जितू आणि बॅटची कडा घेऊन आला होता चेंडू मला वाटतं 1 धाव एका ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा एस डीजे धन्यवाद तसेच रामनाथ जाधव सर यांचं स्वागत करतील मंडळाचे अध्यक्ष मिस्टर सचिन भोईर आगतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय श्रीयुत रामनाथ जाधव सरांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं सरांकडून दुट्टन प्रीमियर लीगच्या या 5व्या हंगामाकरिता 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे खूप खूप धन्यवाद वेलकम बॅक जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत दुट्टन प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकाल 2 संघांमध्ये सुरू असलेला हा महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय चामुंडा वॉरियर्स आणि विपक्षात खेळणारा संघ इन ऍक्शन आपण पाहू शकाल स्वरांगी वॉरियर्स अशी 2 संघ या वेळेला प्रतिस्पर्धी स्वरूपात आपण पाहतोय फर्स्ट इनिंग सुरू आहे प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत सांघिक टोटल जाऊन पोहोचले 18 या अंकावर 18 रन्स या प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळतात सुंदर फटका यावेळेस मात्र इनटू दी गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे दुट्टन प्रीमियर लीग चौकार 4 धावा अद्वितीय फलंदाजी शैलेंद्र गोवारी याच्या बॅट मधून सुरेख सुंदर आणि अप्रतिम फटक्यांची निवड मात्र या ठिकाणी निष्णात रीतीने करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने 22 या अंकावर हे धावफलक पोहोचलेला आहे सलग 4 दिवस क्रिकेटचा महाथरार महासंग्राम दुट्टन प्रीमियर लीग 2023 आपण पाहू शकाल दुसरा दिवस जो हळूहळू
संध्याकाळच्या सत्राकडे वाटचाल करू लागलाय आणि या दोन संघांमधील महत्वपूर्ण सामना इन ऍक्शन पाहायला मिळतोय. स्वरांगी वॉरियर्स वर्सेस चामुंडा वॉरियर्स. चला चेंडू उपलब्ध करून द्या, जास्त वेळ दौडू नका. नम्र विनंती स्वयंसेवकांना करीत आहोत स्पर्धेच्या माध्यमातून. धावांची टोटल जाऊन पोहोचले 22 या अंकावर. 22 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर दीपेश करडीकर याला आपण पाहू शकाल. 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 22 ऑन बोर्ड 22 धावा या फलकावर. खूप चांगले कटआउट्स बघायला मिळत आहेत मैदानाच्या चहू बाजूंनी. खूप चांगल्या प्रकारचे बॅनर मात्र आपण पाहू शकाल आयोजकांच्या माध्यमातून. आणि पहिल्यांदाच हंगाम डॉक्टर विश्वास वळवी यांच्या पुण्याईने आणि त्यांच्या सौजन्याने थेट प्रक्षेपित केला जातोय साथी खंडांमध्ये. विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर दीपेश. यावेळेस मात्र ऑन साइडला सजवलेला फटका चित पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चांगल्या रीतीने चेंडूला स्टॉप करेल. तत्पूर्वी धावांची संख्या जाऊन पोहोचले 23 या अंकावर. 23 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. चला त्वरा करा, जास्त वेळ दौडू नका. खेळाडूंना नम्र विनंती. मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार आपण पाहतो 6 चेंडूंसाठी 5 मिनिटे पुष्कळ झाली. यावेळेला लाऊड अपील जरूर आहे. पंच मात्र त्या ठिकाणी इंटरेस्टेड नाहीयेत. परंतु अंततः आपण पाहू शकाल तो इशारा आधीच देण्यात आला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाज ओव्हर रिॲक्ट झाला. तत्पूर्वी डिसिजन मात्र आला होता. हे संकेत अजीज हमदुल्ले यांच्या माध्यमातून चेहऱ्यावरती थोडस स्मित हास्य असताना मात्र आपण पाहू शकाल गडी बाद करार देण्यात आलेला आहे. धावांची टोटल पाहायला मिळते 23-23 या अंकावर. अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ येथे संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 23-23 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल श्रीलंका या संघाला मात्र आयसीसीने बॅन केलेला आहे. जी मेंबरशिप होती ती मेंबरशिप रद्द करण्यात आलेली आहे. त्याला 2 कारणं आहेत. पहिलं कारण खरं तर श्रीलंकन क्रिकेट बोर्ड संपूर्णपणे बरखास्त अवस्थेमध्ये पाहायला मिळतं आणि दुसरं कारण विश्वचषकामधील सुमार कामगिरी. आणि या 2 कारणास्तव इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल अर्थातच आयसीसीने श्रीलंका या संघाची मेंबरशिप मात्र रद्द केलेली आहे. याचाच अर्थ आता आयसीसी इव्हेंटच्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये श्रीलंका हा संघ खेळू शकणार नाहीये. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहतो जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर दर्जा मात्र मेंटेन ठेवावा लागतो. आपण पाहिलं असेल विश्वचषक स्पर्धेमध्ये श्रीलंका हा संघ 9 पैकी केवळ 2च सामने जिंकू शकला आणि म्हणून तो एकंदरीत हार्ड डिसिजन पंच दर्शवत आहेत. नो बॉल, खराब चेंडू त्या ठिकाणी दर्शविण्यात आलाय. आणि म्हणून डिसिप्लिन खूप मॅटर करतं क्रिकेटमध्ये. परफॉर्मन्स खूप मॅटर करतो. जर तुम्ही पुअर क्रिकेट खेळाल तर अशा प्रकारे मात्र कठोर निर्णय देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जातात. जो संघ 1996 मध्ये विश्व विजेता बनला होता त्या संघाचं सदस्यत्व मात्र आता रद्द केलंय आयसीसीने. धावांची टोटल जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत 25 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. खराब चेंडूचे संकेत पंचांच्या माध्यमातून आले होते विमर्वनच्या स्वरूपामध्ये. कमरेच्या पुष्कळ वर तो चेंडू मात्र डिलिव्हर करण्यात आला होता आणि त्या कारणास्तव मात्र खराबच्या स्वरूपामध्ये नो बॉल. क्षेत्ररक्षकांच्या व्यूहरचनेमुळे का पंच असे या ठिकाणी आपण पाहू शकाल. खराब चेंडूचे संकेत पंचांच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार आपण पाहिलं असेल लॉंग लेग च्या पलीकडे 3 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक नकोत आणि 5 आणि 4चं कॉम्बिनेशन मात्र तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं. जी क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना आहे आणि ती चुकीची होती त्या कारणास्तव मात्र तो खराब चेंडू या ठिकाणी दर्शविण्यात आला होता. पुनश्च एकदा गोलंदाज हेमंत आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटा स्वरूपातील चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रावरून सरळ निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावा. कैलास धडपी बाळाच्या बॅट मधून 6.
डिस्क जॉकी, सुंदर फटका या ठिकाणी बघायला मिळाला. बाळाची बॅट लहरताना आणि बहरताना पाहायला मिळते. झुंजार, विस्फोटक, जिगरबाज खेळी, षटकार मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. कैलास दडपी, सुपर बॅटिंग. यावेळेला एसट्यांच्या मागे सुंदर कार्य आपल्याला पाहायला मिळतं. अजितच्या माध्यमातून सुंदर यष्टीरक्षण पंच दर्शवतायत. वाईट बॉल, खराब चेंडूचे देखील या ठिकाणी संकेत देण्यात आलेले आहेत. अजीज हमदुल्ले यांच्या माध्यमातून एक स्वैर धाव फलकामध्ये ऍड करण्यात आले. 36 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. केवळ षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल जी मात्र सुयोग्यरित्या स्वरांगी वॉरियर्स दुक्टन या संघाच्या माध्यमातून. क्रिकेटचं बदलतं स्वरूप जे तुम्हा सर्वांच्या नजरेत समोर येत असताना पाहायला मिळतं. आणि आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलं असेल डिसिप्लिनला खूप जास्त महत्व. एकही चूक तुम्ही करूच शकत नाही असे एक ना अनेक किस्से आपण पाहिले असतील. जर 1.5 तासाच्या आतमध्ये सामना कंप्लीट झाला नाही 20 षटकांचा तर थेट आपण पाहिलं असेल कॅप्टन जो कर्णधार असतो त्याच्या मानधनामधून 20% रक्कम कपात केली जाते. आणि आता आणखीन एक नवीन नियम आयसीसीने लॉन्च केलाय. जर 50 षटकांच्या सामन्यामध्ये किंवा 20 षटकांच्या सामन्यामध्ये जर तुम्ही वेळेत षटक कंप्लीट केली नाही तर शेवटच्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये 38 सर्कलच्या पलीकडे केवळ तुम्ही 4च क्षेत्ररक्षक ठेवू शकता. अशा पद्धतीने मात्र नवनवीन नियम क्रिकेटमध्ये ऍड होत आहेत. राहुल दांडेकर त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. संघिक टोटल या ठिकाणी जाऊन पोहोचते 37 या अंकावर. केवळ आणि केवळ आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3 मधील 3 चेंडू जे फेकून झालेले आहेत. सुंदर आणि अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत स्वरांगी वॉरियर्स या संघाकडून. हेमंत आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन फुटज होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. अजित पाटील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय सुरेख पद्धतीने. मिळेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 38 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबलचं महत्व खूप मोठं आहे. 2018 मध्ये विराट प्रेम कोहलीला आपण पाहिलं होतं. साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरती असताना त्याने 160 धावांची एक खेळी साकारली आणि 160 पैकी 112 धावा मात्र त्याने पळून काढल्या होता. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे कारण 112 धावा पळून काढणे हे मात्र त्याने करून दाखवलं होतं स्वतःच्या फिटनेसच्या जोरावर. आणि ते सिंगल अँड डबल्सला महत्व देत आहेत एकंदरीत धीरज पाटील आणि त्याच्या साथीने फलंदाज. मुख्य खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल मिस्टर शैलेंद्र. हेमंत आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन टॅपचा फटका आहे. अंडरआर्म कॉपीबुक स्टाईलने सजवला गेलाय. वाडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल ऑफिशियली एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर तब्बल 40 धावा या फलकावर स्वरांगी वॉरियर्स दुक्टन या संघाच्या माध्यमातून. एसडीजे डीजे वेलकम बॅक. यावेळेस मात्र जणू काही चेंडूला खोदून काढलाय. तो क्रशर होता पूर्णपणे खुलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. अशा पद्धतीने ट्रेंट बोल्टला आपण पाहतो न्यूझीलंड संघाकरिता सुरुवातीच्या काही षटकांमध्ये अशी अटॅकिंग अप्रोच सहित केलेली गोलंदाजी अनुभवाला मिळते. अगदी तशा पद्धतीने यावेळेला स्टार आयकॉन खेळाडू सुचितच्या माध्यमातून खोलवर टप्प्याच्या चेंडूंना प्राधान्य देण्यात आलंय. यावेळेस प्लॅन मेस पंच दर्शवत आहेत. लेग बाईटचे संकेत या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि बाईटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली तर फलकावर जाऊन पोहोचले 42. चांगली टोटल आहे. येथून मोठे फटके खेचू शकतायत फलंदाज कारण प्रेशर नाहीये. एका आकर्षक टोटल कडे वाटचाल सुरू आहे. सुंदर फटका परंतु गॅप शोधू शकलेला नाहीये फलंदाज आणि त्याचाच परिपाक आपण पाहिलाय. येथे एकेरीवरतीच थांबा घ्यावा लागेल. सुरेख सुंदर आणि दर्जेदार क्रिकेटचा आस्वाद दुक्टन प्रीमियर लीग 2023
या स्पर्धेच्या माध्यमातून सुचित आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. ते गतीमध्ये हलकसं परिवर्तन होतं. अगदी बॅटच्या मिडलला चेंडू कनेक्ट झाला नव्हता. टायमिंगचा अभाव होता या फटक्यावर आणि म्हणूनच आपण पाहतोय ते सिंगल अँड सिंगल वरतीच मदार कोरावी लागते फलंदाजांना. धावांची स्थिती जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्ड वरती. आपण पाहू शकाल 44 धावा झालेल्या आहेत. 44 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. त्यांच्या मागे आपण पाहू शकाल खूप सुंदर कामगिरी आपल्याला अनुभवायला मिळाली या सामन्यामध्ये. शॉर्ट थर्ड मॅच क्षेत्रामध्ये भालचंद्र पाटील एकच मामा भाल्या मामा म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध आहेत. यावेळेस मात्र स्टायलिश स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं होतं. शरद भोईर त्या ठिकाणी चुकी करतोय. झेल सुटतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. DPL चौकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम चौकार मात्र या ठिकाणी सजवला गेला. आजच्या दिवसामध्ये बहारदार फलंदाजी शैलेंद्र गोवारी वैयक्तिक स्वरूपामध्ये 21 धाव संख्येवर खेळतोय. ओहो, यावेळेस मात्र सूर्यकुमार यादवची आठवण यावी अशा स्वरूपाचा फटका होता परंतु यश मिळालेलं नाहीये. थेट क्षेत्ररक्षकाच्या उंजळीत विसावणारा चेंडू या ठिकाणी बघायला मिळालाय. फलंदाज बाद. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे शैलेंद्र करिता. सुंदर खेळी 21 धावा आपल्या संघाकरिता त्याने परिपूर्ण केलेल्या आहेत. सुरेख, सुंदर आणि अप्रतिम योगदान सांघिक स्वरूपामध्ये. टोटल जर आपण तपासून पाहिली तर 48 धावा झालेल्या आहेत. चला पाण्याची सुव्यवस्था करा प्लीज मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिले तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. तिसरं षटक खूपच महागडं बघायला मिळालं. 17 धावा या तिसऱ्या षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर चौथं षटक सुचितच्या माध्यमातून त्यापर्यंत आपण बघू शकाल धावांवरती अंकुश लावण्याचं कार्य या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं. 48 ऑन बोर्ड. 48 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 48 धावा या फलकावर सजलेल्या आहेत. आदरणीय सन्माननीय धनेश दांडेकर दुकटन ग्रामपंचायतचे युवा सदस्य यांच्याकडून दुकटन प्रीमियर लीगच्या 5व्या हंगामाकरिता 500 रुपयांचा आर्थिक सहाय्य आलेला आहे. मनस्वी आभार, खूप खूप धन्यवाद. दातृत्वाची भूमिका या ठिकाणी दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. दुकटन प्रीमियर लीग आपले आभारी आहे. ओळ्या सामन्याकडे शेवटच्या आणि अंतिम षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. 48 ऑन बोर्ड. 48 धावा. डाऊन दी लेग आहे. वाईट बॉल, खराब चेंडू या ठिकाणी लिव्हर करण्यात आलेला आहे. डिसिप्लिन मेंटेन करावी लागेल ती गोलंदाजांना. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या 10 हंगामांमध्ये जयदेव उनादकट हा असा एक गोलंदाज ठरला होता ज्याने एकही खराब चेंडू हाताळला नव्हता. हा मात्र जयदेव उनादकटचा रेकॉर्ड आहे IPL मध्ये. यावेळेला सुंदर फटका परंतु चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. राहुल दांडेकर सारखा एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये आणि पहिल्या 10 हंगामांमध्ये जयदेव उनादकटने स्वतःचा क्लास दर्शवून दिला होता एकही खराब चेंडू न टाकण्याचा. परंतु या लीग मध्ये आपण पाहतोय 2023 आणि 24 या हंगामाच्या सुरुवातीला बरेचसे वाईट आणि नो चेंडू बघायला मिळालेत. हरकत नाहीये, सुधारणा होऊ शकते. ही फक्त सुरुवात आहे. येणारा काळ हा खूप मोठा आहे. अजून आपण पाहणार आहोत 2024 मध्ये मोठमोठ्या स्पर्धांचं एकंदरीत नियोजन केलं जाईल आणि त्या स्पर्धांमध्ये एक गाव एक या फॉर्मॅट मधून खेळत असताना खेळाडूंचा खेळ निश्चितपणे बहरेल यात दुमत नाहीये. न्यू बॅटर इन देवानंद वजे ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अचित पाटीलला हुलकावणी देऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. भालचंद्र पाटील त्या ठिकाणी चेंडूचा मागोवा घेत असताना पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज आणि या दुहेरीच्या सहाय्याने धावफलक मात्र थेट जाऊन पोहोचले 51-51 या अंकावर. स्वतः संगमालक ऑन स्ट्राईक आहेत देवानंद कृष्णा वजे. आपण पाहू शकाल खूप चांगला फिटनेस त्याने मेंटेन केलाय. त्यापर्यंत या क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेटवर अफाट ज्वाळा जोपासणारे व्यक्तिमत्व
आणि पालघर जिल्ह्यातील ज्या नामचीन स्पर्धा आहेत त्या नामचीन स्पर्धांचे ते प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय म्हणून देखील ओळखले गेले आहेत. जरूर चौथ्या षटकानंतर धावांवरती अंकुश लागलाय. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा मात्र खोऱ्याने वाहिल्या, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये धावांवरती अंकुश लावण्यामध्ये यशस्वी स्वरूपामध्ये आपण चामुंडा वॉरियर्सच्या संघाला पाहतोय. 51 ऑन बोर्ड, 51 धावा फलकावर. गोलंदाज अजित आपल्या षटकामधील चौथा चेंडू घेऊन यावेळेस मात्र यॉर्क लेंथचा चेंडू होता, ऑन साइडला सजवला गेलाय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. यावेळेस मात्र दुसऱ्या धावेसाठी निघालेत. सुंदर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स, खूप चांगली साथ त्या ठिकाणी दिली जाते. नॉन स्ट्राईक एंड वरून खास करून जर आपण विचार केला तर चांगली आणि अफलातून साथ शरदच्या माध्यमातून. धावांचा आलेख मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 53 या अंकावर. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. देवानंद वजे यांच्या बॅट मधून एक षटकार बघायला मिळेल का या आशा आणि अपेक्षा मात्र रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांना. फुलटॉस आहे ऑन साइडला लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. पुनश्च एकदा दुसऱ्या धावेसाठी वळालेत फलंदाज. येथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज निकेत मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष. फुलटॉस आहे सरळ बॅटने पुनश्च एकदा लॉंगॉनच्या क्षेत्राला शोधून काढलाय दुसऱ्या धावेसाठी. यावेळेस मात्र आपण बघू शकाल वालेत फलंदाज आणि अंततः 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एंड ऑफ दी इनिंग आपण पाहू शकतायत. 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि या 5 षटकांच्या समाप्ती अखेर सांघिक टोटल जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत पाहायला मिळते 56 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 57 धावांचं टार्गेट हे सेट करण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅच यानंतर होणारा सामना ज्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये जीवदानी स्पोर्ट्स वर्सेस चामुंडा कृपा दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये. देऊयात अनिकेत काकडे यांना काही काळासाठी संधी आणि ऐकूयात श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं सुमधुर संगीत. प्रीमियर लीग 2023 डॉक्टर विश्वास वळवे विश्वास फाउंडेशन च्या सौजन्याने ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. दात्यांचे मनापासून आभार. स्पर्धेकरिता खासदार महोदय राजेंद्र गावित साहेब यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी सौजन्य करण्यात आलेला आहे. आदरणीय देवानंद कृष्णा वजे यांच्याकडून या स्पर्धेकरिता आपण पाहू शकतायत 10,000 रुपयांचा भरघोस क्रीडानिधी सौजन्य करण्यात आलेला आहे. आणि या पहिल्या क्रमांकाचा आकर्षक करंडक देखील सौजन्य. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबळे मॅडम यांच्याकडून 5,000 रुपये सौजन्य. आदरणीय नितीश दिलीप पाटील दुक्टन यांच्याकडून 1,000 रुपये.
आदरणीय दत्तात्रय भोईर दुक्कन यांच्याकडून 1100 रुपये. भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स मनोर यांच्याकडून 1100 रुपये. आदरणीय संजय चंद्रकांत पारगावकर यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय प्रसाद गोपीनाथ भोईर दुक्कन यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय कुणाल गोपीनाथ पाटील दुक्कन ग्रामपंचायतचे विद्यमान पोलीस पाटील महोदय यांच्याकडून 1500 रुपये. आदरणीय माणिक सोमऱ्या घरत यांच्याकडून 505 रुपये सौजन्य. आदरणीय चंद्रकांत उत्सुरे दुक्कन वनरक्षक यांच्याकडून 500 रुपये सौजन्य. आदरणीय नितीन वासुदेव पाटील दुक्कन ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय यांच्याकडून 5000 रुपये सौजन्य. आदरणीय प्रकाश मधुकर वेडगा दुक्कन यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय अंजली अनिकेत दांडेकर दुक्कन ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय नचिकेत संतोष पाटील गिराळे यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय राजू कोडू यांच्याकडून 500 रुपये, जे पहाडोली गावचं कोहिनूर रत्न आपण पाहतोय. आदरणीय रमेश डोवला दुक्कन यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय नरेश तरे यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय रामनाथ जाधव दुक्कन जाधवपाडा यांच्याकडून 500 रुपये आणि आदरणीय धनेश दांडेकर यांच्याकडून 500 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्व दात्यांचे मनापासून आभार. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्लेअर ऑफ द सिरीज आणि प्लेअर ऑफ द मॅच करीत आपण पाहू शकाल आतिश पंढरीनाथ गोवारी यांच्याकडून आकर्षक हिरे डायमंड अटॅच ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. स्पर्धेकरिता कैलासवासी शांताराम गोविंद पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय निवास शांताराम पाटील माजी उपसरपंच यांच्याकडून आकर्षक करंडक सौजन्य. यावेळेस आपण पाहू शकाल मुख्य खेळपट्टीवर चेंडू हवेमध्ये आहे. सुंदर अतिशय दर्जेदार चाणाक्ष रीतीने झेप टिपलेला झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. देवानंद कृष्ण वजय गुड किपिंग. स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आतिश दुर्वास पाटील यांच्याकडून 4ही दिवस थंड पाणी पिण्याची सुव्यवस्था मात्र या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच आदरणीय अक्षय कंडी खांबलोले यांच्याकडून आपण पाहू शकाल अंतिम सामन्यामधील जे अंतिम 4 म्हणजेच सेमी मध्ये आणि सेमी, सेकंड सेमी तसेच एलिमिनेटर आणि फायनल अशा अंतिम 4 मधील जे मॅन ऑफ द मॅच प्लेयर्स असतील त्यांच्याकरिता दैसर फाट्यावरील जी जिम आहे अर्थातच व्यायामशाळा ती फ्री मध्ये सौजन्य करण्यात आलेले आहे. त्यानंतर सुमित गायकवाड यांच्याकडून या स्पर्धेकरिता 5 बॉक्स चेंडू सौजन्य आणि ऋत्विक पाटील यांच्याकडून 4 बॉक्स चेंडू या स्पर्धेकरिता सौजन्य करण्यात आलेले आहेत. आदरणीय संजय पाटील दुक्कन यांच्याकडून या स्पर्धेकरिता मोफत नेट सौजन्य करण्यात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद सर्व दात्यांचे मनापासून आभार. डॉक्टर विश्वास वळवी यांच्याकडून विश्वास फाउंडेशन सौजन्याने युट्यूब या स्पर्धेकरिता जे एकंदरीत प्रायोजकत्व लाभलेलं आहे. सर्व दात्यांचे मनापासून आभार. आता आपण वळूयात सामन्याकडे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. धावांची टोटल मात्र थेट जाऊन पोहोचलंय 6 या अंकावर. 57 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल. नाणेफेकीचा कौल 2 संघांमध्ये. चला या दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू. यानंतर होणारा जो सामना आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच, नाणेफेकीचा कौल लगेचच करून घ्यावा ही विनंती असेल स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या दिवसामधील मॅच नंबर 7 जीवदानी स्पोर्ट्स वर्सेस चामुंडा कृपा. चला या दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. एका मागोमाग एक विकेटची पडझड सुरू झाले. लक्ष जर आपण पाहिलं निर्धारित 5 षटकांमध्ये 57 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. न्यू बॅटर इन होतोय राहुल दांडेकर. या मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. परंतु कागदोपत्री तुम्ही किती स्ट्रॉंग आहात यापेक्षा मुख्य मैदानावरती तुम्ही कोणता खेळ साकारतात याच गोष्टीला जास्त महत्व दिलं जातं ते क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. आणि म्हणूनच पहिल्या 4 सामन्यांमध्ये विश्वचषकामध्ये मोहम्मद शमीऐवजी मोहम्मद सिराज याला जास्त संधी मिळाली होती. परंतु तदनंतर शमीने स्वतःचा क्लास दाखवून दिला तो वर्ल्ड क्रिकेटला. यावेळेस मात्र जबरदस्त सुंदर यष्टी रक्षण आणि समवेत कैलास बाळा याचा क्लास आपण अनुभवू शकतायत. अद्वितीय गोलंदाजी. एका मागोमाग एक विकेटची तारांबळ फलंदाज बाद.
पुड़ी तोड़ 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 अस्ती तोड़ कन्नारे पुड़ी तोड़ 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 भैया धन्यवाद डीजे. चला नाणेफेकीचा कौल लगेचच करून घ्या. यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. जीवदानी स्पोर्ट्स वर्सेस चामुंडा कृपा. अशा दोन संघांमध्ये न्यू बॅटर इन होतोय. अफलातून गोलंदाजी सुरू आहे. कैलास धडपी बाळा याच्या माध्यमातून योग्य टप्प्यावर मारा पाहायला मिळतोय. यावेळेला नरम हाताचा वापर आहे. एक धाव कंप्लीट करतायत फलंदाज त्या ठिकाणी आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक फारच धीम्या गतीने जाऊन पोहोचतो 7 या अंकावर. पहिल्या षटकामधील अधिकृत चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडू फेकून झालेत आणि या 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 7 धावा. चला नाणेफेकीचा परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रसाददादा गोपीनाथ भोईर, आपण आदरणीय धनेश दांडेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. धावांची टोटल आहे 8 रन्स. प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकतायत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती अखेर झालाय. 57 धावांचं लक्ष आहे. स्वरांगी वॉरियर्स दुकटन या स्पर्धेमधील अपराजित संघ. पहिल्या 3 सामन्यांमध्ये 3 विजयी श्री पताका रोवून मात्र दाखल झालेले आहेत. ते खूपच उच्च श्रेणीवर जर गुणतालिकेचा विचार केला तर 6 गुणांसहित टेबल टॉपर म्हणून आपली भूमिका चोखपणे पार पडताना पाहायला मिळत आहेत. आणि सलग 4था विजय प्राप्त करतील का हे मात्र बघण्यासारखं आहे. पहिल्या 3 सामन्यांमध्ये 3 विजय प्रदान केलेले आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता शैलेंद्र गोवारी बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली बाळाच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने फटका मात्र सजवला गेलाय. ओनली 1 धाव त्या ठिकाणी मिळेल फलंदाजांना. 1 धाव. क्रिकेटच्या विश्वामध्ये एका धावेचं महत्व देखील अगणित आहे. जेव्हा लाख मोलाच्या स्पर्धांमध्ये एखादा संघ एका धावेमुळे 1 लाखाची स्पर्धा पराभूत होतो त्या संघाला तुम्ही विचारू शकताय की एका धावेचं महत्व किती मोठं आहे. आणि म्हणूनच म्हटलं जातं लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला अनन्यसाधारण महत्व आहे. धावांची टोटल फलकावर आता मात्र दुहेरीमध्ये प्रवेश करते. 1-0 10 धावा झालेल्या आहेत. शैलेंद्र पुढील चेंडू घेऊन फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या कक्षेवरून हाय अँड हँडसम षटकार 6. मी पाटला चालले मी एक फुलता येत मी पाटला चालले सुंदर स्वरूपातील षटकार मात्र या ठिकाणी बघायला मिळाला. असं म्हणतात की आयुष्यामध्ये अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमधील फुलटॉस चेंडू कधीच वाया जाऊ द्यायचा नसतो. आणि राहुल दांडेकरला ही गोष्ट ठाऊक आहे. खूप सुंदर षटकार मात्र या ठिकाणी सजवला गेलाय. धावांची टोटल जाऊन पोहोचते 16 या अंकावर. 16 रन्स प्रोग्रेस कार्डवर. अफलातून षटकार. पुनरागमन केलंय. डॉट डिलिव्हरी. षटकारानंतर बघा सिंगल अँड डबल्स कडे देखील तुमचा कटाक्ष असायला हवा, कारण तुम्ही धावा चेस करतायत आणि धावा चेस करत असताना कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. षटक क्रमांक 2 मधील 4 चेंडू फेकून झालेत. 16 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 16 रन्स. यावेळेस मात्र कार्पेटला रोल करता फटका सजवला गेलाय अलॉंग दी कार्पेट. काऊ कॉर्नरच्या अगदीच सेंटरला चेंडू स्टॉप करण्यात आलाय. तत्पूर्वी आपण पाहू शकता दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून 1 धाव अंकित केली जाते, अर्जित केली जाते आणि एकेरीच्या सहाय्याने 17 धावा या फलकावर. शेवटचा चेंडू घेऊन शैलेंद्र. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या कक्षेवरून चेंडू मात्र थेट ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. बघा खास खळग्यांचा स्लो आउटफील्डचा फायदा या ठिकाणी होतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, परंतु काय भन्नाट रनिंग बिटवीन द विकेट्स. राहुल दांडेकर आणि त्याच्या साथीने स्टर अजित दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून अधिकृत स्वरूपामध्ये 2 षटकांचा खेळ
या ठिकाणी संपन्न होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलंय प्रोग्रेस कार्डवर. ते एकंदरीत पाहायला मिळतं 2-0, 20 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 37 धावांचं टार्गेट अजून देखील समोर पाहायला मिळतं. 20 या अंकावर धाव फलक. भारतीय संघाकरिता काही योगदान राहिलं 20 या आकड्याचं. 20 ऑक्टोबर 1978 मध्ये जन्म झाला होता वीरेंद्र किशन सेहवाग या खेळाडूचा. मुलतान का सुलतान अशी त्याची ओळख. 28 मार्च 2004 आणि 28 मार्च 2008 एकच महिना एकच तारीख, वर्ष वेगवेगळं आणि काय योगायोग आहे. तोच महिना 30 तारीख 2004 आणि 2008 अशा 2 कॅलेंडर इयर मध्ये 2 त्रिशतक त्याच्या बॅट मधून आली. पहिलं आलं पाकिस्तान विरोधात, तदनंतर दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात त्याने त्रिशतक झळकावलं आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये त्रिशतक झळकवणारा पहिला फलंदाज म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते आणि म्हणूनच मुलतान का सुलतान अशी त्याची ओळख. द ग्रेट वीरेंद्र किशन सेहवाग 20 ऑक्टोबर 1978 मॅन फ्रॉम पंजाब. आणि भारतासाठी लाभलेला ते कोहिनूर. पहिल्या चेंडूवर कित्येक वेळा चौकार खेचून त्याने आपल्या डावाची सुरुवात केली होती आणि त्याच 20 धावा या ठिकाणी फलकावर पाहायला मिळत आहेत. येथे एक एक्स्ट्रा रन फलकामध्ये ऍड केली जाईल. 21 धावा झालेल्या आहेत. 57 धावांच्या प्रत्युत्तरादाखल दोन्ही देखील फलंदाजांकडून शर्थीचे प्रयत्न या सामन्यामध्ये स्वतःचा डंका पिटण्याकरिता. राहुल दांडेकर चांगल्या टच मध्ये बघायला मिळालाय. अजित कडून साथ मिळेल का? यावेळेस मात्र साईडला जबरदस्त मिड विकेटच्या कक्षेवरून चेंडू सरळ निघून जातोय. फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन. धावा येतील अर्धा डझन 6. जबरदस्त फलंदाजीचं प्रत्यक्षकरण मैदानाच्या आतमध्ये. डॉट डिलिव्हरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त षटकार बघायला मिळाला अजित गोवारी याच्या बॅट मधून. मिड विकेटच्या कक्षेला छेदत असताना एक उत्तुंग षटकार. येथून हळूहळू पार्टनरशिप बिल्ड होऊ लागलंय. प्लॅन मिस, स्विंग अँड अ मिस. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे समन्वय मात्र या ठिकाणी जुळून आलेला नाहीये. षटक क्रमांक 3 मधील आपण पाहू शकाल आतापर्यंत ऍक्युरेट 3 चेंडू फेकून झालेत आणि धावांची टोटल आहे 27 धावा या फलकावर. यावेळेस खराब चेंडू पंचांचे संकेत आहेत. नो +4 5 धावा फलकामध्ये ऍड. पंजा खराब गोलंदाजीचं प्रत्येक करण्या ठिकाणी आपण पाहू शकाल. धावांची संख्या थेट जाऊन पोहोचते 32 या अंकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 15 आणि विजयाकरिता 25 धावांचं आव्हान हे समोर पाहायला मिळतं. इथे आणखीन एक खराब चेंडू. अवांतर स्वरूपामध्ये आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहू शकतायत जवळपास 7 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट या सामन्यावर दिसून येतोय. यावेळेला ऑन साइडला उत्तुंग फटका. जबरदस्त फलंदाजीचं पृथक्करण अजित गोवारी. लय भारी. काय जबरदस्त फटका बघायला मिळाला. काय म्हणावं या फलंदाजीबद्दल. मी तर इतकंच म्हणेन, दिल एक मंदिर तू एक मूरत है. क्या बताऊ अजित साहब, ये बल्लेबाजी कितनी खूबसूरत है. लाजवाब बल्लेबाजी. सामन्याची परिभाषा पूर्णपणे बदललंय. फलकावर धावसंख्या झालेली आहे 39 39 धावा. यावेळेस मात्र नरमाताचा वापर आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या झोन मध्ये चेंडूला स्टॉप करण्यात आलाय. तत्पूर्वी मेल एक धाव आणि एकेरीच्या सहाय्याने 40 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 3 मधील 5 चेंडू फेकून झाले. 40 धावा फलकावर. उर्वरित 13 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 17 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश केलाय वाडिश लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. कॅच ड्रॉप होतोय.
खराब क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जर तुम्ही मोक्याच्या क्षणी झेल सोडाल तर क्रिकेटमध्ये विजयी होणं महाकठीण आहे. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीअखेर सांघिक टोटल जाऊन पोहोचलंय 41 या अंकावर. येणारी चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 16 धावांचं टार्गेट समोर. कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेला. कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेला. कोणी मेले चुगली केले ना धनी महा पकडून नेला. कोणी मेले चुगली केले ना धनी महा पकडून नेला. कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेला. कोणी मेले चुगली केले ना पोलीस मना पकडून नेला. धन्यवाद. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण बनलेलं आहे. दुक्टन प्रीमियर लीग 2023चा हा रणसंग्राम महाथरार महासंग्राम क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला अनुभवायला मिळतोय. 10 नोव्हेंबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023 सातत्यपूर्वक 4 दिवस ही स्पर्धा चामुंडा क्रीडा संकुलामध्ये. या पहिला मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या अगदी सेंटरला हे काय घडलंय. खराब क्षेत्ररक्षण. सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल हळूहळू विजयाचा सुगंध दरवळू लागलाय. परंतु हे क्रिकेट आहे. येथे 1 ते 2 विकेट जर स्वरांगी वॉरियर्स दुक्टन हा संघ बाद करतोय त्या सामन्यामध्ये स्ट्रॉंग कमबॅक करू शकतात. गोलंदाज आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन पंच दर्शवतायत वाईट बॉल. खराब स्वरूपातील चेंडू घोषित केला जातोय. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने 44 धावा फलकावर सजलेल्या आहेत. यावेळेला खडे खडे स्टँड. परंतु डिलिव्हर करण्यामध्ये फलंदाजाला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल सुयश प्राप्त झालेलं नाहीये. राहुल दांडेकरची महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. कोण न्यू बॅटर इन नवीन फलंदाज स्टार आयकॉन खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुचित बालचंद्र पाटील ऑन स्ट्राईक. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. आणखीन एक डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते संचित याच्या माध्यमातून. आता 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असं इक्वेशन. आणखीन एक विकेट खास करून सुचित या फलंदाजाला बाद करावा लागेल जर या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल. फॉलो थ्रो मध्ये आणखीन एक डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग. लवली बॉलिंग. 8 चेंडू आणि 13 धावाचं समीकरण या ठिकाणी एस्टॅब्लिश झालंय. संचितच्या माध्यमातून निर्धाव चेंडूंना गवसणी या ठिकाणी घातली जाते. फुलटॉस आहे यावेळेस मात्र वाडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. परंतु 2 धावा काही केल्या रोखल्या जाणार नाहीयेत. स्वैरफेकी झालेली आहे आणि त्या स्वैरफेकीमुळे यावेळेस मात्र जेथे 1 धाव होती तेथे जवळजवळ 3 धावा या पळून काढण्यात आलेल्या आहेत आणि तिहेरीच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 47 या अंकावर. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी अजून देखील 10 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. खूप चांगली फलंदाजी या सामन्यामध्ये खास करून आपण पाहू शकतायत. मिस्टर अजित गोवारी याच्या बॅट मधून 2 षटकार त्याने खेचलेले आहेत अतिशय दर्जेदार स्वरूपामध्ये.
यावेळेस पंच दर्शवतायत निर्धाव स्वरूपातील चेंडू. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीअखेर 47 धावा या फलकावरती सजलेले आहेत. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 10 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 6 गेंदे शेष 10 रनों की जरूरत असं इक्वेशन या ठिकाणी तयार झालंय. 6 आणि 10 एक फारच महत्वपूर्ण आकडे गणले गेले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. 6चा आकडा जो डॉन ब्रॅडमन, कसोटी क्रिकेटचा गॉडफादर अशी डॉन ब्रॅडमनची ओळख आहे क्रिकेटमध्ये. कारण डॉन ब्रॅडमन या फलंदाजाने 99.94चा बॅटिंग ऍव्हरेज मेंटेन केला आपल्या कारकिर्दीमध्ये आणि 6,996 धावा करत असताना तब्बल 29 शतके त्याने कंप्लीट केली कसोटी क्रीडा विश्वामध्ये. परंतु जवळपास 7,000 धावा करून आणि 29 शतके ठोठावून देखील संपूर्ण कारकिर्दीमध्ये डॉन ब्रॅडमन याला केवळ 6 षटकार खेचता आले आणि म्हणूनच 6चा आकडा डॉन ब्रॅडमनच्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून फारच महत्वपूर्ण गणला गेला. 6 चेंडू 10 धावा सामन्याची स्थिती. यावेळेला पहिला चेंडू जर आपण पाहिला तर पंच मात्र दर्शवित असताना डॉटच्या स्वरूपामध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयाकरिता आपण पाहू शकाल 10 धावांचं टार्गेट समोर. गोलंदाज निकेत शेवटचं आणि अतिशय महत्वपूर्ण षटक या ठिकाणी हाताळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने सुचित भालचंद्र पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग देखणा षटकार. 6 आया मना बसवीला लावला धक्याला ग बाबा मना डुबवीला वाटोळा केला. आया मना बसवीला लावला धक्याला ग बाबा मना डुबवीला वाटोळा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी केवळ 4 धावांची आवश्यकता. जबरदस्त फटका बघायला मिळाला. आयकॉनिक प्लेअर आणि स्ट्रोक सिलेक्शन देखील. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला फटका सजवला गेलाय. थेट जाऊन विसावतोय. कैलास धडपी अर्थातच बाळा याच्या सुरक्षित ओंजळीमध्ये जाऊन विसावलेला चेंडू सुचितच्या खेळीला यावेळेस आपण पाहू शकाल पूर्णविराम गॉन. बॉल रिमेनिंग 4 रन्स रिक्वायर्ड टू विन. चला थोडीशी घाई करा प्लीज. त्वरा करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. फलंदाजांना विनंती थोडं स्पीडअप करा गेमला. टाइम इज द मनी असं म्हटलं जातं. मानवी आयुष्यामध्ये वेळ हे फारच स्ट्रॉंग कॉन्सेप्ट मानले गेलंय आणि त्या वेळेचं भान आपण जरूर बाळगावं. एक क्रिकेटपटू म्हणून आपणास नम्र विनंती असणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तीन चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 धावांचं आव्हान चामुंडा वॉरियर्स या संघासमोर. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल खराब चेंडू आहे. वाईट बॉल. यष्ट्यांच्या मागे खूप सुंदर कार्य बघायला मिळतं देवानंद वजयंच्या माध्यमातून. खूप छान रीतीने हा चेंडू त्यांनी स्टॉप केलाय. एक खराब चेंडूच्या सहाय्याने धावफलक मात्र हलकसं वधारलं गेलंय. ते फलकावर जाऊन पोहोचते. .54 54 धावा. हो यावेळेस मात्र आपण पाहू शकाल चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये. पंच दर्शवित असताना विजयी चौकार 2 गुणांची कमाई आणि या लीग फॉर्मॅट मध्ये पहिला पराभव मात्र सामना करावा लागलाय तो स्वरांगी वॉरियर्स या संघाला. चामुंडा वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप खूप अभिनंदन. या देऊयात संधी डीजे ऑपरेटरला.